शेजवान चटणी खूपच छान झालेली आहे. कशी बनवली चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी अर्धा किलो लाल सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही चटणी बनवण्यासाठी जेव्हाही तुम्ही मिरच्या घ्याल त्यावेळी आता कमी तिखट घ्यायच्या आहेत, तेव्हाच ही चटणी छान होईल. तुमच्याकडे अशा ओलसर लाल मिरच्या असतील तरीही चालेल. अशाच कमी तिखट मिरच्या घेऊन तुम्ही शेजवान चटणी बनवू शकता. या मिरचीची शेजवान चटणी बनवताना तुम्हाला गरम पाण्यात भिजण्याची काहीच गरज नाही. सर्व मिरच्यांची मी देठं काढून घेतलेत. ह्या मिरच्यांमधून मी बिया काढून घेतलेल्या नाही आहेत, कारण मिरच्या ह्या कमी तिखट आहेत. इथं एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी घेतलेले आहे. ह्या सर्व मिरच्या मी त्यामध्ये भिजण्यासाठी टाकते. साधारण अर्धा तास ह्या मिरच्या मी गरम पाण्यामध्ये भिजत घालते. मिरच्या गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे त्या नरम होतात व चटणी जारमध्ये पटकन दळल्या जातात. मिरच्या जर तुम्ही गरम पाण्यात भिजल्या नाही तर चटणी तुमची चांगली येणार नाही. मिरच्या आपल्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत. आता मी चटणी जारमध्ये टाकून बारीक वाटून घेते. ह्या मिरच्या वाटताना थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यामुळे मिरची ही बारीक वाटली जाते. अशाच पद्धतीनं मिरच्या थंड झाल्यानंतर चटणी जारमध्ये टाकून मिरच्या बारीक वाटून घेते. शेजवान चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं चला बघूया. 1 चमचा लिंबूची पावडर घेतली, 2 चमचे मीठ, 1 वाटी आलं किसून घेतलेलं आहे व अर्धी वाटी लसूणची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा किलो मिरची वाटून घेतलेली आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवली व त्यामध्ये 1 मोठी वाटी तेल टाकलेलं आहे. मी इथं सोयाबीनचं तेल वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही तेल वापरू शकतात. ही चटणी बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं, तेलामुळे चटणी जास्त दिवस टिकेल. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी लसूणची पेस्ट टाकते. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. ही लसूणची पेस्ट तेलामध्ये आपण व्यवस्थित तळून घेऊया. लसूणच्या पेस्टला आपल्याला जास्त तळायचं नाही आहे, फक्त त्याचा कच्चेपणा दूर होईल एवढंच परतून घ्यायचं आहे. कधी आपण सोयाबीन चिल्ली व नूडल्स बनवतो त्यावेळेला ही चटणी आपल्याला नक्की लागतेच. बाहेरून जर चटणी आपण विकत आणून वापरली तर ती खूप महाग पडते. घरात जे साहित्य उपलब्ध आहे ते वापरून ही चटणी करता येते. लसूण व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता आपण त्यामध्ये आलं घालूया. आलंही मी तेलामध्ये आता व्यवस्थित परतून घेते. शेजवान चटणी परफेक्ट येण्यासाठी मी काही ट्रिक्स अँड टिप्स तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्याकरता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आलं व लसूण मी तेलामध्ये परतत आहे तर त्याचा सुगंध हा पूर्ण घरात पसरलेला आहे. तुमच्याकडे जर लाल ओल्या मिरच्या असतील तर त्याची पण शेजवान चटणी खूप छान होते. त्या मिरच्यांपासून शेजवान चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ मी ह्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आलं व लसूण तेलामध्ये छान परतले गेलेले आहेत. त्यामध्ये मी मिरच्यांची पेस्ट टाकते. ही चटणी बनवताना कुठेही पाणी त्यामध्ये घालायचं नाही आहे, कारण मिरची वाटतानाच आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. ही चटणी परतताना बराच वेळ लागतो. गॅसची फ्लेम कमी करून सतत या चटणीला हलवत राहायचं आहे, नाही तर ती खाली करपून जाईल. त्यामध्ये मी आता मीठ घालते.
मीठ घातल्यामुळे चटणी ही लवकर शिजते. जोपर्यंत ह्या चटणीचं पूर्ण पाणी सुकत नाही तोपर्यंत ती चटणी परतत राहायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये 2 चमचे साखर घालू शकतात. तुम्ही ह्या चटणीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे तो. ही चटणी जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो तेव्हा ती आपल्याला खूप महाग पडते. तीच चटणी जर तुम्ही घरी बनवली तर खूप छान बनते. मिरचीची पेस्ट परतली गेलेली आहे त्यामध्ये मी लिंबू पावडर टाकते. तुम्ही व्हिनेगरही वापरू शकतात. ही लिंबू पावडर किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. लिंबू पावडर टाकल्यानंतर चटणीचा कलर किती छान आलेला आहे तो. ही शेजवान चटणी बनवण्यासाठी मला 15 मिनिटं लागलेले आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्ही जर अशा पद्धतीने शेजवान चटणी बनवली तर तुमची शेजवान चटणी कधी बिघडणार नाही, उलट छानच बनेल. तुम्ही बघू शकता चटणीचा कलर किती छान आलेला आहे तो. ही शेजवान चटणी बनवण्यासाठी शक्यतो स्टीलच्या कढईचाच वापर करावा. ही शेजवान चटणी बनवताना तुम्ही मिठाचं व व्हिनेगरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात. या चटणीमध्ये सर्वात शेवटी टमाटे केचप टाकायचं आहे. मी 2 चमचे टमाटे केचप त्यामध्ये टाकलेला आहे. तुमच्याकडे जर टमाटे केचप नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल. टमाटे केचप टाकल्यामुळे चटणीचा रंग तर छान येतोच पण चवही वाढते. शेजवान चटणी खूपच छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ही शेजवान चटणी थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा, महिनाभर खराब होणार नाही. शेजवान चटणी तयार आहे.